आहे, पेनिट्रेटर आहे आणि सर्वात महत्त्वाचं सिलिकॉन बेस आहे. सिलिकॉन बेस म्हणजे काय? त्या पानावरती एक लेयर तयार करतो. कुठल्याही फवारणीमध्ये बघा, मार्केटमधलं कीटकनाशक बुरशीनाशकामध्ये 0.5 ml किंवा 1 ml पर लिटरनी जर तुम्ही वापरलं, तर दुकानातली फवारणी आणली, फक्त हे पंपाला 20 मिली टाका किंवा 15 मिली किंवा 10 मिली टाका, 100% ते औषधं लागू पडतात. 100% ते औषधं लागू पडतात. ऍक्टिव्ह ग्रोचं अजून एक काम आहे मित्रांनो, झाडाला ट्रेसमध्ये जाऊन देत नाही. झाडांना ट्रेसमध्ये जाऊन देत नाही. ज्यावेळेस 38-40चं टेम्परेचर असतं, वनस्पती जे अन्नद्रव्य बनवती ते पानात साठलं जातं आणि अल्ट्राव्हायलेट ज्यावेळेस किरण पडतात, अल्ट्राव्हायलेट किरण पडल्यानंतर त्या पानातल्या हरितद्रव्यांचं बाष्पीभवन होतं आणि ते बाष्पीभवन जर थांबवायचं असेल मित्रांनो, ऍक्टिव्ह ग्रो जर वापरता एक लेयर तयार केला असल्यामुळे ते अल्ट्राव्हायलेट किरण डायव्हर्ट होतात. आणि एक औषधाचं प्रमाण पण कमी करतं. औषधाचं प्रमाण कमी करणं म्हणजे काय? मार्केटमधलं कीटकनाशक बुरशीनाशक जर तुम्हाला 10 एकराला 10 पुढे जर लागत असेल, फॉर एक्झाम्पल एका कंपनीचं मी नाव नाही घेत आहे, 10 पॅकेट लागत असेल 100 ग्रॅमचे, तर मी सांगतो 7च आणा त्या ठिकाणी. कारण 3 पॅकेट कमी झाले तर कमीत कमी 3000 रुपये कमी होतात आणि ह्या ठिकाणी उत्पादन खर्च कमी होतो. औषधाचं प्रमाण पण कमी करतं आणि विशेष म्हणजे त्या झाडाला बघा, आता एक डेमॉन्स्ट्रेशन आमचे नितीन काकडे सर या ठिकाणी दाखवणार आहे. स्प्रेड कसं होतं, मला वाटतं हे पान आळूच आहे ना सर? ओके, ठीक आहे सर. इथं एक डेमॉन्स्ट्रेशन दाखवतील फोडलेलं आहे इथे. डेमॉन्स्ट्रेशन चांगलं आहे. ज्यावेळेस सुकलेलं झाड आपण याच्यावरती स्प्रे करतो ते एकदम टवटवीत होतं. बघा, एक आपण आळूचं पान जसं असतंय तर त्या पद्धतीचं पान आणलेलं आहे आणि या पानावर आपण पाण्याचे काही थेंब टाकणार आहे. जसं आपण फवारणी करतो, मिरची असू द्या, कोणतंही पीक असू द्या, अद्रक असू द्या, कोणतंही पीक असू द्या, आपण फवारणी केल्याच्या नंतर काय होतं, फवारणी आपण केली, मुख्यतः शेतकरी स्टिकर वापरतात, बरोबर ना? स्टिकरचं काम काय असतंय? चिटकवण्याचं काम असतंय आणि काही स्टिकर स्प्रेडरचं पण काम असतंय. आपलं जे स्टिकर आहे तर हे बघा, आपण जे पाणी जे आहे तर पाणी या पानावर टाकतोय फक्त. हे बघा, तुम्ही बघू शकता. हो हो, बघा आपण जे पाणी टाकलेलं आहे पानावर, तर ते पाणी जे आहे ना तर ते वरच्या वर तरंगलेलं आहे. बघा, दिसतंय ना? तरंगलेलं बघा, हे जे पाणी आहे तर पाण्याचं पानावर तरंगलेलं आहे. आपण काय करणार आहे, आपलं जे ऍक्टिव्ह ग्रो आहे तर आपण ऍक्टिव्ह ग्रोचा थेंब टाकणार आहे त्यावर. आपण ऍक्टिव्ह ग्रोचा जो थेंब आहे तर तो थेंब त्याच्यावर टाकणार आहे. थेंब टाकल्यानंतर बघूयात काय होत आहे. बघा, अगोदर जे दवबिंदू होता, जसं आपण सकाळी काय म्हणतात त्याला, वदळ पडतंय किंवा म्हणतो आपण त्याला, तर त्या पद्धतीनं तो वर पाणी थांबलेलं होतं. आपण जेव्हा स्टिकर टाकलं ना त्याच्यावर, आपलं ऍक्टिव्ह ग्रो जेव्हा टाकलं ना तर ते परिपूर्णपणे बघा पानामध्ये मिक्स झालंय. आता तुम्ही बघू शकता, स्प्रेड झालंय सगळे, बघू शकता तुम्ही, पूर्णपणे स्प्रेड झालंय पानामध्ये. ग्रेट, तालिया. ओके, म्हणजे या ठिकाणी स्प्रे करण्याचं काम